हे बघा असं वरून पाणी येतं, ओव्हरफ्लो होतं टाकीचं. गरम पाण्यात पातेल्यात ना गरम पाण्याच्या टाकी ठेवली आहे आणि तेव्हा कुठं गॅस आलाय बघा. तरी बघा संध्याकाळचे ना 6:45 जवळपास वाजलेले आहेत आणि आमच्याकडे आत्ता पाणी आलंय. गेट असं ओपन ठेवलंय आणि आमचे पिल्लू बघा इकडे बसलेत. तर माझं काही जास्त पाणी भरायचं नसतंय, मी फक्त एकच हंडा, एक गंज पण भरून ठेवते, पण तो तेवढा आम्हाला संपत नाही. त्यामुळे रेग्युलर आम्हाला एक हंडा बास होतो. त्यामुळे मी रोज डेली एकच हंडा भरते. त्यामुळे आता मी भरून घेते. ते पण गंज काय होतो, कधी तर नाही चुकून पाणी आलं तर मग गंज, नाहीतर हा एवढा हंडा आम्हाला बास होतो मग. आणि थोडंसं बाहेर बघा ताईनं गेलो आणि बघा काय झालं इथं. सगळं दूध ओतू गेले आणि दूध ओतू गेले ते गेले आणि म्हशीचंच गेले. अर्धा लिटर मी म्हशीचं आणते आणि अर्धा लिटर गाईचं. आवरलेला ओटा आणि परत घाण झाला. चला आता पाणी भरून घेते मी एवढं. श्री स्वामी समर्थ ताईनो, सगळ्या जणी कशा आहात? तर कालच्या दिलेल्या व्हिडिओच्या प्रेमासाठी खूप खूप मनापासून आभार तुमचं. आणि कोणी कोणी लाईक केलं, कमेंट केलं त्यासाठी सुद्धा खूप मनापासून तुमचे आभार. तर संध्याकाळचा टाईम आहे, संध्याकाळी जवळपास 6 कधी 6:30-7 वाजता असं पाणी येतं आमच्याकडे. ताईनो पाणी तर भरून झाले. एक हंडा जेवढा लागतोय ना तेवढा मी भरून ठेवलाय. आणि तुम्हाला एक मला दाखवायचं आहे, मागपासून मी थांबलेले दाखवायला, तर तेच आता दाखवते तुम्हाला. त्याच्या आधी ना एक वेणी घातली मी बघा. केस माझे खरंच खूप गळायला लागले, त्यामुळं का नाही म्हटलं एक वेणी. आणि घरात जरासं बरं वाटतं एक वेणी घातलेलं, त्यामुळे असू दे म्हटलं एक वेणी, जरासं वेगळं काहीतरी. तर चला तुम्हाला मी दाखवते मला काय दाखवायचं आहे. तर हे बघा, हे दाखवायचं होतं मला तुम्हाला. खूप दिवसांनी फुल लागले आणि एकच फुल लागले, पण वास अगदी ना सगळ्या बागेतून सुटलाय. त्याचं नाव तर मला माहिती नाही, तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा. आणि एवढ्या कळ्या आलेल्या आहेत बघा, पण एकच फुल लागले पांढरं, पण एवढ्या सगळ्या हिरवळीत ना उठून दिसायला लागले. इकडे बेलाच्या झाडाला सुद्धा ना कशी पालवी फुटलेली आहे बघा. बेलाचं झाड सुद्धा खूप मस्त आलेलं आहे. तर बघितलं ना किती छान फुल आहे. तर तुम्ही म्हणाले एक फुल दाखवायसाठी एवढी तळमळ, तर कनी मला वाटते 2 वर्षापूर्वी ना त्याला फुलं एवढी लागायचीत ना, सारखी फुलं लागायची त्याला. आणि आता गेल्या वर्षी अजिबातच फुल आलं नव्हतं. आता ह्या वर्षी चुकून ते फुल आले. मी पूर्णपणे ते ना वाळून गेलो होतो, त्यामुळे काढून टाकलं होतं पूर्णपणे. आणि ते परत उगवलं ह्या पावसाळ्यात बघा. आणि ते मेलेलं पूर्ण झाड पूर्ण तळातनं काढलेलं, कुठं आता त्याचा मूळ राहिलेलं काय माहिती. आणि त्याच्यातनं ना फुल आले ते उगवून, आणि मग भारी वाटणारच का नाही सांगा. म्हणून ते मला तोडायची इच्छाच झाली नाही. लई छान त्याचा वास येतोय खरंच, पण त्याचं नावच मला माहिती नाही. आता तिथं बागेत गेलो ना तर एवढं छान, आता तिथं जवळ होतो ना तर मस्त असं त्याचा वास होता. सांगू शकत नाही तुम्हाला असा वास आहे त्याचा. तर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून त्याचं नाव मला सांगा. मला गुलाबाचं वगैरे आणायचं आहे, वेगवेगळे गुलाब असं पाहिजेत, पण ते जगत नाही त्यामुळे आणायचीच इच्छा होत नाही. ते आणायचं विकत आणि ते मेलेली झाडं बघितली की मग ते कसं तर होतं ना ते, म्हणून मग मी आणतच नाही. तर बघू नर्सरीत कधी तर गेलो तर 1-2 आणेल. आता गेट पण झाले तर गेटच्या आतमध्ये ठेवू शकतोय, त्यामुळे बघूया मग. बघूया आता हे कधी कोल्हापूरला घेऊन जातील, मग आम्ही इथे जाणार नर्सरी. त्यांची इच्छा झाली तर मग आम्ही झाडं घेऊन येणार. तर असो आहेत ती पाठीमागं भरपूर आहेत म्हणतात झाडं, आणि कशाला तुला झाडं पाहिजेत. आणि आता पावसाळ्यात एक ठीक आहे, उन्हाळ्यात ना इतका पाला पडतो ना बागेमध्ये की लोटलं तरी ना, सकाळी लोटून गेलं तर संध्याकाळी कचरा आहेच असं व्हायचं. तर आता बेडरूममध्ये आलेच आहे. तर तुम्हाला परवाचे साईड टेबल दाखवायचे राहिलेत, पण मी त्याला अजून काय असं त्याच्यावरती काय ठेवलेलं नाही. तसं मला काय भेटेन झालंय. ऑनलाईन माझं शॉपिंग चालू आहे, बघतीये मी, पण तसं काय भेटेन झाले. जर आता बघूया बाहेर कुठं गेलो आणि काय भेटलं तर घेणार, नाही तर मग ऑनलाईन बघूया काय म्हणजे त्याच्यावरती डेकोरेट करण्यासाठी काय भेटतं का. तर दाखवते. सिम्पल असं ठेवलेलं आहे, आता काहीच नाही त्याच्यावरती, तरी पण दाखवते तुम्हाला. हे बघा, इकडे एक आहे आणि इकडे काय, असं दोन्ही साईडला आहेत. छान वाटतात, पण त्याच्यावरती अजून काहीतरी ठेवलं ना तर खरंच खूप भारी वाटतील.
आणि आम्ही केलेलं पेंट तुम्हाला तर माहिती आहे, हाताने केलेलं पेंट आहे हे. कलर थोडासा शिल्लक होता ना, त्याच्यावरती पेंट केले. आणि ही बॉटल मगाशी बघितलं असेल ना भरलेली, तर ही बॉटल ना अक्षरशः तुम्हाला पटणार नाही, यांच्याशी भांडून ना मी डीमार्टमध्ये घेतलेली. पाणी मी पिणार, ही बाटली घेतल्यानंतरच ना मी पाणी पिईल किंवा मला आठवण राहील एवढं मी संपवेल दिवसभर, असं ह्यांच्या मागं लागून ना मी ही बॉटल घेतली होती त्यांच्याकडून. आणि आता हे बॉटलला अक्षरशः मी कपाटवर टाकून दिली होती काय. आणि आता त्यांनी बघितली नाही रिकामी बॉटल कपाटवरती, मला सारखी ओरडायची, घालवलेच ना पैसे वेस्ट वगैरे असं म्हणायचे. आणि परवा डॉक्टरांच्याकडे जाऊन आले, ते पण बोललेत की पाणी कमी आहे तुमच्या शरीरात, जरा पाणी प्या आणि वेट लॉससाठी तर पाणी गरजेचं आहे असं बोलले. म्हणून आणि परत काढली आणि मी 2-3 वेळा, तुम्हाला पटणार नाही, 2-3 वेळा भरून ठेवली काय. असं भरून ठेवते, पाणी आलं की भरून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी परत ओतून टाकते, असं व्हायला लागले. पण खरंच जरा असं काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे, पाणी प्यायला पाहिजे. आपण ठीक असलो तर सगळं जग ठीक. त्यामुळे बघूया, प्रयत्न करेन नक्की पाणी प्यायचा. त्यामुळे ही जवळपास 2.5 लिटरची बॉटल आहे. तर ही पूर्ण दिवसभरात संपवण्याचा मी आता इथून पुढे टार्गेटच ठेवेल की कसं संपेल. खरंच सांगते ताई ना, अक्षरशः भांडून ना त्यांच्याकडनं मी डीमार्टमधनं ती बॉटल घेतली होती. मला तरी ते बोलत होते की तू नव्याचं 9 दिवस करतेस आणि घेऊ नकोस बॉटल, कारण पाणी प्यायचं जर मनात असेल तर माणूस कसंही पाणी पितो, त्यामुळे तू बॉटल घेऊ नकोस. आणि त्याची किंमत 550 ते 600 रुपये इतकी किंमत आहे त्याची. त्यामुळे ते नको म्हणत होते, पाणी तू प्यायचं मनात असेल तर तू कसं पण पिशील, घेऊ नको. आणि खरंच सांगते तसंच काहीसं झालं. मी ते आलेत ना बॉटल लपवून ठेवायची, कारण तेवढेच थोडे दिवस मी वापरले आणि परत मी टाकून दिली. तर असो, काढवतो, उघडतच नाही, जाम झालंय. लाईट पडला हा, बघितलं का पावसाच्या वातावरण, अंधार. लाईट लावा. इथून ते असं हे झाले ना. हा या, तुम्हाला आवडणार नक्की सरप्राईज. या पुढे या, आज तुमचं आवडतं. पुढे या की. हा, चप्पल आहे बघा तिथं. 2 वर्षानंतर पहिल्यांदा आले ते. कसली फुलं लागायचीत ना, छान बघा की. ते लागत नव्हतं का आपल्याकडे, त्याचं नावच नाही माहिती हो. वास बघा की त्याचं. नका हो, मी तोडलेलं नाही, तुम्ही कुठे तोडताय. मगाशी अचानक उमरले, कळ्या पण लागल्यात बघा त्याला किती, बरोबर कळ्या पण लागल्या. झाडांनी कसं दिसायला नाही, सगळी हिरवी झाडं आणि त्याच्यामध्येच कधी ते पांढरं एकच, मस्त वाटायला लागले ते. मला माहिती नाही, सर्च करायला पाहिजे जर त्याचं नाव काय आहे ते. जरा चेक करा तिचा सगळं कसा पसारा केलाय. जाऊन वरती जाऊन झोप जा की जानू. ताप जरा चेक करा की. काय चाललंय ना तुझं, जिथं होतं तिथं की नाही पहिला टाकून यायचं जा. खेळायपुरतं नाही, सकाळी सकाळी कोणाच्या पायात लागेल काय ते. हे बघा असं वरून पाणी येतं, ओव्हरफ्लो होतं टाकीचं, म्हणून हे पण आता काम करून घ्या म्हणत होते, लागलंच प्लंबिंगचं. आता हे आणि बाकी ठेवले. असं सगळं मशीनवरती पाणी जातं आणि मग करंट लागतोय बघा मशीनला. आणि टाक्या भरल्यात म्हणून पाणी यायला लागले. उन्हाळ्यात काय प्रॉब्लेम नसतोय, कारण उन्हाळ्यात टाक्या भरत नाहीत. तर पावसाळा आहे म्हणून टाक्या भरतात. जानूची थोडीशी तब्येत बिघडली, कारण रात्रभर त्यांनी मॉर्टिन चालूच ठेवला होता आणि त्याच्यामुळे ना तिला थोडंसं घसा आणि कणकण मारत होती, त्यामुळे ती झोपली होती. आणि पाण्याचं ओव्हरफ्लो झाला होता, पाण्याच्या टाक्या पूर्ण भरल्या होत्या, त्याच्यामुळं ना सगळं पाणी असं पडतं बघा खाली घरामध्ये. 6:30 वाजलेले आहेत. मस्त असं अंगण वगैरे स्वच्छ केल्यानंतर कसं दिसतंय बघा. आणि कशा छान बसल्यात बघा इकडे. तर पाहिलं ना, संध्याकाळचे 6:30 वाजलेत. सकाळी माझी देवपूजा केलेली नाही आहे, राहिली. आणि श्रावण आहे आणि श्रावणामध्ये देवपूजा नाही केली की कसं तरच वाटते. त्यामुळे म्हटलं की आता संध्याकाळचं पूजूया. सकाळी लेट झाला मला, कारण काल काय झालं माहिती आहे का, काल दिवस यांचा सुट्टीचा सगळा ना ह्याच्यात गेला, कामातच गेला, यांना आराम करायला भेटला नाही. आणि मग सकाळी जरा लेटनं उठणं झालं सगळ्यांचंच, आमचं पण सगळ्यांचं. आणि हे सकाळी उशिरा गेलेत कामावरती, लवकर गेलेतच नाहीत.
आणि हे घरी असले ना मला कामच काय काय माहिती का असं आहे, हे घरी असलेत की माझं म्हणजे असं सतत त्यांच्या पाठीमागं करावं लागतं ना, त्यामुळे कामच नाही आवरत. आणि मग बोलत बसलो आम्ही, गप्पा मारत बसलो आणि कधी वेळ गेला कळलंच नाही. ते पण लेटने गेलेत, आज कामावरती जायची इच्छा नव्हती तरी पण गेलेत. सुट्टी घ्या म्हणत होते मी त्यांना, पण म्हटलेत नाही जायला पाहिजे, सगळ्यांची सुट्टी घेऊन काय करतात. आणि गेलेत. जवळपास त्यांना घरातून निघायला 11 वाजले असतील. आणि तोपर्यंत आम्ही इकडं तिकडंच करत होतो. आणि त्याच्यानंतर मग सगळं हे गेल्यानंतर मग माझी बाकीची कामं होती, ते बघत बघत मला कधी 12 वाजले कळलंच नाही. 12 वाजता देव पूजायचा नसतो ना, त्यामुळे म्हटलं राहू दे, आपण संध्याकाळीच पूजूया. आणि राहिलं असतं एखाद्या वेळेस मी पूजत नाही देव, पण श्रावण आहे आणि श्रावणात कसं छान वाटतं घरातलं वातावरण, देवपूजा वगैरे, दिवा वगैरे रोज लावलेला असला ना. आणि माझा सकाळी लावलेला दिवा संध्याकाळपर्यंत असतोय. आणि एक दिवस मंदिरात दिवा नसला की कसं तरच वाटते. मग म्हणून म्हटलं की नाही, आता वेळ आहे आपल्याकडे. स्वयंपाकाला तर भरपूर टाईम असतो, लवकर काय स्वयंपाक बनवत नाही मी. त्यामुळे म्हटलं आधी देवपूजा करून घेऊया. लोटझाड वगैरे झाले, सगळ्यांचं चहा पाणी झालं, पिल्ल्यांना खायला वगैरे देऊन झालं, सगळं झालंय. आता मस्त देवपूजा शांतपणे करूया. दिवा लावून घेते मी आधी. हा जो व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे ना, तो दुसऱ्या दिवशीचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मिक्स आहे. त्यामुळे आदल्या दिवशीचा आणि दुसऱ्या दिवशीचा असं 2 दिवसाचा मिळून हा व्हिडिओ आलेला आहे. तर असो, इकडे आता गेट केल्यामुळे काय होते की आडोसा थोडासा झाल्यासारखं वाटते. नाही तर रस्त्यालगतच आपलं घर आहे, त्यामुळे बाहेर सहसा बसतच नव्हतो आम्ही कट्ट्यावरती. पण आता गेट केल्यामुळे ना छान वाटतं. आणि मस्त बाहेर बसून मी छानसे तांदूळ वगैरे नीट करू शकतो, भाजीपाला नीट करू शकतो. आणि पिल्यांच्या सोबत पण थोडासा वेळ जातो, त्यामुळे तिथं मी जाऊन बसले. त्यांना पण थोडंसं बरं वाटतं की ताईनं ना तांदळाची खीर केलेली नाही. म्हटलं आज इच्छा झाली आहे तांदळाची खीर करायची, तर मी आता भातासाठी ठेवलेले आहेत ना तांदूळ, त्यातलेच थोडेसे काढते आणि नंतर मग थोडीशी याची आपण खीर बनवूया. नैवेद्यासाठी पण होईल, कारण संध्याकाळची देवपूजा करायला, त्यामुळं वातावरण प्रसन्न राहणार आहे. त्यामुळे एकीकडे भात लावून घेते आणि हे भिजवलेले धुवून ठेवलेले तांदूळ आहे ना, ह्यातलंच थोडंसं काढून ठेवते, जेणेकरून ह्याची नंतर खीर करता येईल. आणि हो, सकाळची पूजा जर कोणाची राहिली असेल तर संध्याकाळी आपण पूजा करू शकतो. आमच्याकडे तर करतात. सकाळी कोणाची जर राहून गेली असेल तर संध्याकाळी छान प्रकारे पूजा केली जाते. आता हे देवपूजा होईपर्यंत ना तांदूळ चांगले भिजतील, तोपर्यंत आधी आपण देवपूजा करून घेऊया आणि मग बाकीचं बघूया. श्रावणामध्ये ना ताईनो पाहिलं असेल ना, घरातलं वातावरण एकदम फ्रेश आणि प्रसन्न असं असतं. काय माहिती काय या वातावरणात एवढा फ्रेशनेसपणा असतो, तुम्हाला जाणवला असेलच बघा. कारण हे एकदम असं वातावरण, सगळ्यांचे सतत काही नाही काही उपवास असतात, त्यामुळे ना असं भक्तिमय वातावरण घरात तर झालेलं असतं. आणि मग देवपूजा एखाद्या वेळेस, आता इतर वेळी आपण करत नाही त्यावेळेला काय वाटत नाही, पण ह्या श्रावणामध्ये का कोणास ठाऊक एखाद्या वेळेस जरी देव पूजला नाही ना, तर ते देवाऱ्याकडे बघूच नाही वाटत, असं ओशाळलेलं सगळं वाटतं, कसं तरच वाटतं. त्यामुळे म्हटलं नाही, सकाळी राहिली आपण संध्याकाळी तर करू. तर असो, इकडे मी ना कापड एक छानसं, जे माझ्याकडे मी एक मोठा ब्लाऊज पीस होता त्याचंच मी कट करून ना 2-3 पीस घेतलेले आहेत. आणि 2 सगळे जे आहेत माझ्याकडे पिवळेच आहेत, तर ती मी 2 वस्त्र आहेत ती मी रेग्युलर देवपूजेला वापरते. आणि हे माझ्याकडे शिल्लकचं असं होतं, ते मी त्याच्यावरती देव साप वगैरे स्वच्छ करून ठेवत असते त्याच्यावरती. ही जी मूर्ती बघताय ना ताई ना, मी जवळ दाखवते तुम्हाला. हे बघा, पूर्ण भरीव मूर्ती आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण भरीव आहे आणि खूप जड आहे. जवळपास मला वाटतंय 1 किलोच्या आसपास असेल बघा ही मूर्ती. किती छान आहे बघा, पूर्ण त्याचं रेखीव काम बघा, किती छान बारीक काम केलेलं आहे. आणि वासरू बघा किती छान आहे, गाय वासरू. आणि गाय पण किती मस्त आहे बघा, अगदी ओरिजिनल गाय असल्यासारखी वाटते ना. आणि ही जर अख्खी अशी पाण्यात बुडवून ठेवली ना, आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा कसं तीर्थ येते ना. त्यामुळे इतकी प्रचंड मला आवडते नाही मूर्ती खरंच. अगदी देवाऱ्यावरती असं देवारा भरल्यासारखं वाटतो. आणि ज्यावेळेला मी पितांबरीनं घासते ना, आता ही जी बारीक बारीक डिझाईन आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं कचरा जाऊन बसतो. पितांबरीने स्वच्छ नीट करता येत नाही, पण जितके होईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करते. पण मस्त आहे ना मूर्ती.
आता देवाऱ्यावर तुम्हाला सगळीकडे बॉक्स दिसत असलेत, पण ते तुम्हाला माहिती आहेत की ब्लॉगमध्ये तुम्हाला मी शेअर केलेलं आहे. नवीन कोण पाहत असेल तर त्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते की या देवाऱ्याच्या खाली जे ओपन स्पेस आहे ना, तिथं साप आला होता. त्यामुळे आता मला भीती वाटते तिथं ठेवायला. त्यामुळे मी काहीच ठेवत नाही. त्यामुळे सगळं जे देवाचं साहित्य आहे ते सगळे ग्रंथ वगैरे सगळे बॉक्समध्ये आहेत आणि ते आता बॉक्स मी तिथं वरतीच ठेवलेले आहेत एका बाजूला. देवारा खूप मोठा आहे त्यामुळे तिथं सगळं व्यवस्थित बसतं, अडचण होत नाही. त्यामुळे तिथंच ठेवलेलं आहे. आता त्याच्यासाठी सेपरेट जागा करायची पण अजून काही मला ते घडलेलं नाही. त्यामुळे तिथंच म्हणजे ठेवून दिलेला आहे मी. आता हा जो कुंचन आहे तो मी फक्त मंगळवारी किंवा शुक्रवारीच भरते. पण डेलीच्या ह्याच्यामध्ये ते पितळेच असल्यामुळे काळपट पडतं ना रेग्युलर. तर त्याच्यामुळे ना मी ते पितांबरीनं ज्यावेळेला देव घासते त्यासोबत ते पण देखील मी घासते. सोबतच भेटलेलं होतं, आलं होतं. आणि काहीतरी विष्णूचं प्रतीक म्हणून काहीतरी दिलेलं आहे. हे लक्ष्मीसोबत याची पूजा केली जाते. पण याचा कलरच गेला. मला एवढंच वाईट वाटते की ते कुंचन चांगलं आलंय पण हे चांगलं आलं नाही बघा. ह्याचा कलर पूर्णपणे गेलाय. त्यामुळे हे बरं वाटत नाही. ओरिजिनल ज्यावेळेला मला पितळेचं भेटेल ना त्यावेळेला मी नक्की आणेल. हे तिरुपती बालाजीवरती जसं असतं ना तसं आहे बघा मध्ये. याला विष्णूचं प्रतीकच आहे हे. आणि हा जो कॉईन आहे ना तो आता सोन्याचा आहे की नाही मला माहिती नाही. पण एकदा काय झालं होतं 1 ग्रॅम गोल्डमध्ये ऑफर काय तर लागली होती बघा की तुम्ही स्टेटस ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला हे कॉईन भेटेल. तर मी पण हे कॉईन स्टेटस ठेवले होते आणि हा कॉईन भेटला होता. पण आता हे सोन्याचा आहे की नाही माहिती नाही. पण मी काढलेलं नाही. देवाऱ्यावरती ह्याच्यावरती लक्ष्मीची मूर्ती आहे ना, छबी आहे. त्यामुळे मी म्हटलं असू दे अगर नसू दे मूर्ती आहे म्हणून मी याची पूजा करते. आणि माझा नारळाचा कोंब बघा इथपर्यंत आलेला आहे. बघून खरंच खूप छान वाटते. फोटो रोज हलवत नाही. फक्त मी कापड हे वस्त्र जे आहे ना ते हलवते, इथून स्वच्छ करून घेते आणि मग पूजा मांडते. नाहीतर मी फोटो जो आहे ती मोठी पूजा वगैरे असेल किंवा कुरवर असेल त्या दिवशी फक्त मी फोटो हलवते आणि मागून मग स्वच्छ वगैरे सगळं करून घेते. डेलीच्या पूजेमध्ये मी फोटोला हात नाही लावत. कारण रोज रोज जर पाणी लावलं ना याला काच नाहीये. हे म्हणजे विदाऊट काचेचं आहे बघा. आणि ह्याला रोज रोज पाणी लावलं तरी खराब होऊन जाईल. म्हणून मग याला मी रोज पाणी नाही लावत. आणि काल जे फुल दाखवलं होतं ना ते जानू म्हणजे सकाळीच तोडून आणलं बघा. हे मला तोडायचं नव्हतं पण तिला लक्षात आलं नाही आणि विचारली पण नाही की तोडून आणली. वास अजून पण आहे याचा. देवाच्या फुलांचा वास घ्यायचा नसतो पण हे पूजेत नाही वापरला कारण हे पूर्ण कोमजले. तर मला वस्त्र आणायचे आहेत देवाऱ्यासाठी. आता मला एक कापड बंद करायचंय मला हे. कारण हे ना जरासं डाग वगैरे पडला ना लगेच घाण दिसतंय हे. त्यामुळे मला हे चेंज करायचे आणि नवीन वस्त्र आणायचे. कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरात गेलो ना मी घेऊन येणार आहे. फक्त म्हणतेच मी पण जायला काय कुठं घडे ना. काश आमच्याकडे पण गाडी असती 4 व्हीलर. त्यांना कधीही म्हटलं असतं. आणि मला गाडी शिकायची आहे 4 व्हीलर. 2 व्हीलर तर मी शिकले पण मला 4 व्हीलर पण शिकायची. आहोनी आमच्या गाडी मला स्कूटी शिकवली नाही आहे बरं का ताईनो. तुम्ही म्हणाल की सायकल येत नाही म्हणून गाडी मारता येत नाही. पण असं काही नाही. जिद्द मनात असेल तर सगळं काही येतं करता. मला सायकल देखील मारता येत नाही आणि माझ्या लहानपणी सायकल कुठली काहीच मिळालेलं नाही मला. पण यांनी काय म्हटले मला की तुला सायकल येत नाही म्हटल्यानंतर तुला गाडी येणार नाही मारायला. त्यामुळे यांनी माझ्यासाठीच खरं तर घेतली होती गाडी. हे खरं आहे. यांनी माझ्यासाठी गाडी घेतली होती. का तर जानू लहान होती आणि तिचं स्कूल जे होतं ना ते आमच्या फ्लॅटपासून खूप लांब होतं आणि त्यामुळं गाडी घेतली होती. आणि पण ते 1-2दा त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला पण ते मला बॅलन्सच होईना. आणि बॅलन्स होईना त्यामुळे ते घाबरले की म्हटलं तुझ्याकडनं काय होणार नाही त्यामुळे नको. पण मी अक्षरशः रडले पण की म्हणजे शिकवेनात म्हणून. पण एक मुलगा होता तिथं मी जिथे राहायला होते लहानच होता आणि त्यानं मला ती म्हटलं आंटी तुम्ही काय घाबरू नका मी तुम्हाला थोडंफार गाडी पकडतो तुम्ही थोडंफार घ्या हातात. आणि म्हणून त्यानं ना त्याचं नाव समर्थ आहे. समर्थ बघत असेल तर त्याला लक्षात येईल ती गोष्ट. आणि आम्ही 2 जण ना घेऊन गेलो पार्कमध्ये गाडी आणि अक्षरशः गाडी मारताना व्यवस्थित त्यानं मला शिकवली. अगदी त्याच्यामुळेच मला ना विश्वास पटला की स्वतःवरचा विश्वास म्हणजे जागा झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि मी ती गाडी घेतली आणि चक्क त्यानं गाडी म्हणजे यायला लागली म्हणून त्यानं मागून ना गाडी सोडली आणि मी गेले सरळ तसंच. आणि सरळ गेली आणि गाडी माझ्या अंगावर मी खाली असं झालं होतं. पण पडले लागलं. यांना फोन पण रडत रडत केला की मी पडले म्हणून. पण यांनी मला फोनवरती म्हटले तू पडलीस ठीक आहे पण माझी गाडी नवीन आहे गाडीला काही झालेलं नाही ना. मग बघा किती गाडीवरचं प्रेम आहे त्यांचं. तर ना त्याच्यानंतर मग पडले तर पडले म्हटलं परत आणि मी गाडी हातात घेतली.
आणि रोज थोडं 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 करत ना गाडी मी शिकले आणि आता प्रॉपर मी गाडी घेऊन जाते कोल्हापूरला. अजिबात कुठेही कितीही ट्रॅफिक असू दे, माझं मी गाडी घेऊन जाते, काही प्रॉब्लेम नाही. जानू मात्र पटकन शिकली गाडी, तिला काही सायकल येत होती त्यामुळे ती पटकन शिकली. तर आरडवला माझी शिकवायचंय, तो लागलाय शिकव शिकव म्हणून. आता बघू, तसंच म्हटलं तसं 2 व्हीलर शिकले ना स्वतः तसं 4 व्हीलर पण मला शिकायची आहे. आणि हो, कोणाला सायकल येत असेल म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका, स्वतः प्रयत्न करा, स्वतःवरती विश्वास ठेवा, नक्की तुम्ही गाडी मारला आणि स्वतःच्या पायावरती उभं राहणं आता गरजेचं आहे. कारण सगळीकडे आपले मिस्टर तर अवेलेबल असू शकत नाहीत, त्यामुळे गरजेचं आहे गाडी शिकणं. कुणाला दाखवायसाठी नाही पण स्वतःसाठी गाडी शिकणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. तर असो दैनो, छोटासा अनुभव माझा तुमच्याशी मी शेअर केला. तर तुमची इच्छाशक्ती आणि जिद्द असेल ना तर तुम्ही काहीही करू शकता. आणि खरं सांगते, जर तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला गाडी शिकायची आहे आणि घरच्यांची परमिशन आणि तुमची जिद्द इच्छा असेल आणि तुम्हाला सायकल वगैरे येत नसेल तर खरंच सांगते, फक्त इच्छाशक्तीच्या जोरावरती न डगमगता गाडी हातात घ्या आणि चालवायला खरंच शिका. थोडंसं तुम्हाला त्रास होईल, थोडा वेळ लागेल, पण गाडी तुम्हाला प्रॉपर येईल. कारण एकदा ठरवलेली गोष्ट आणि मनातली जिद्द जर असेल ना तर कोणतीही गोष्ट आपण जिंकू शकतो. तर असो, इकडे माझी देवपूजा, सगळे देव मी स्वच्छ घासून घेतले होते, कलश वगैरे सगळं ते पण घासून घेतलं. आणि हळदी कुंकवाचं मी मिक्स ना थोडंसं पाणी घालून असं लेपन करते आणि मग त्याच्यावरती लावते. कारण ते तसंच लावायला गेलं ना कोरडं ते लागत नाही, त्यामुळे थोडंसं पाण्याचा मी हात लावून त्याला ओलं करते आणि मग लावून देते. तर कुंचनला सुद्धा मी असंच लावून घेते. आणि हो ताईनं सांगायचं राहिलं, श्रावण चालू आहे, तुम्हाला जर वैभवलक्ष्मीचे व्रत करायचे असतील किंवा स्वामीचरित्र सारामृताला पारायणाला बसायचं असेल, गुरुचरित्र पारायणाला बसायचं असेल तर या महिन्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता, अगदी कुठल्याही दिवसापासून. कारण श्रावण महिना हा संपूर्ण पवित्र असतो. त्यामुळे जर कोणाला बसायचं असेल किंवा वैभवलक्ष्मी व्रत करायचं असेल तर आतापासून सुरुवात तुम्ही करू शकता. तर इकडे माझी देवपूजा ही आवरली होती पूर्णपणे आणि मस्त अशी पूजा झाल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. देव अगदीच चमकत होते. खरंच देवाऱ्याकडे बघितलं की खरंच प्रसन्न वाटतं. फक्त आता त्यात उणीव भासते ती फक्त फुलं नाही आहेत. फुलं असते तर देवारा अजून भरल्यासारखा दिसला असता. लक्ष्मीचा फोटो बघितला तर असं मन प्रसन्न होतं. खरंच लक्ष्मी घरात असल्यासारखं म्हणजे असं वाटतं. त्यामुळे हा फोटो मला खरंच खूप आवडतो. आणि हा दिवाळीत ज्यावेळेला आपण लक्ष्मीपूजन करतो ना त्यावेळेस मी फोटो घेतलेला. हे आमचे कुलस्वामी आहेत जे भैरवनाथ. आणि ही बघा मूर्ती गायवासरूची, मस्तच वाटते. आणि मस्त असं स्वामींच्या फोटोकडे बघितलं की खरंच खूप भारी वाटतं. आणि त्यांच्यावरती फोटोवरती लिहिलेलं भिवू नकोस मी तुमच्या पाठीशी आहे, हे तर माझ्या मनात अगदी कोरलेलं वाक्य आहे. त्यामुळं खरंच मी त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवते. तर असो, इकडे संध्याकाळचं देवपूजा वगैरे झाल्यानंतर धूप मी लावायचा प्रकार तुम्हाला माहिती आहे, मी धूप कशी लावते. धूप सगळ्या घरभर अगदी फिरवून आणते आणि मन मस्त फॅन लावायचं आणि फॅनखाली नेऊन ठेवायचं. घरभर अगदी धूर पसरतो आणि धूर असा मस्त संध्याकाळचा वाटतो. तुमच्याशी किती वेळा मी शेअर केलेला आहे. ते काय शुद्धोरी सोडायला बोलवले, आमंत्रण आहे, तेच गलीतून जाऊन येते. जानूची वाट बघायला पण जानू अजून आलेली नाही. आता दरवाजा तरी संध्याचं लावून जायचं म्हटलं नको वाटाले, पण अजून आलेली नाही. चला आता जरा पुढं करते जाते, नाही तर सगळ्याच बायका जातील. फॅन चालू आहे, ते पुढं करण्याशिवाय पर्याय नाही दरवाजा. चला जाऊन आले मी हळदी कुंकवासनं. मस्त डेकोरेशन वगैरे खूप छान केलेलं. जर ते परमिशन, मग असे तांदूळ आपण भिजत घातलेले आहेत ना, ते पहिलेला स्वच्छ आणि एकदा धुवून घेते मी आणि चांगल्या मिक्सरवरती थोडंसं जाडसर बारीक करून घेऊया. शुद्धोरे वगैरे मस्त सोडून आले. त्याच्यानंतर आपल्याला खीर बनवायची होती. खीरीचीच तयारी केली आल्या. पहिला तर ते तांदूळ जे भिजत घातले होते ना ते पहिला निथळून घेतले. त्याच्यानंतर मिक्सरवरती घातले आणि मिक्सर फक्त चालू बंद केला, एकदाच केला. त्याच्यानंतर छान ते ग्राइंड झालं होतं आणि खूप बारीक नाही, खूप जाडसरही नाही. तर परफेक्ट असं वाटून झाले बघा, अगदी दरदर झालेलं वाटून, जसं मला हवं तसं झालंय. आता मी इकडे खीर बनवायला घेतलेली आहे. तूप नाही त्यामुळे मी तेल थोडं घातले. त्यातच तेलामध्ये वेलची थोडी 2-3 ना फोडणीसाठी टाकली. त्याच्यानंतर जे ग्राइंड केलेलं तांदूळ आहे ते त्याच्यामध्ये घालून चांगलं परतवून घेते. चांगलं भाजल्यानंतरच मग आपण त्याच्या पुढं प्रोसेस करणार आहे. तोपर्यंत इकडे बघा काय झालेलं आहे. खीर करायला घेतली आणि काय गोंधळ झालेला नाही, असं होणारच नाही. त्यामुळे बघा काय. आणि अचानक काय झाले बघा, गॅस संपला. आता जुगाड काय लावलाय बघा गॅसचा, हे बघा. गरम पाण्यात पातेल्यात ना गरम पाण्याच्या टाकी ठेवली आणि तेव्हा कुठं गॅस आलाय बघा.
कदाचित थंडीमुळं काही गॅस लवकर गोठतोय आणि महिना पण झालेला नाही बघा गॅसला. कसा काय संपलाय मला महिना झालेला नाही, 22 ते 23 दिवस झाले बघा गॅस आणून. कसा काय संपलाय मला तेच काही कळणार झालंय. चक्क सोलरचं गरम पाणी आणलं आणि पातेल्यामध्ये ती टाकी ठेवली. त्याच्यानंतर थोडंसं गॅसची फ्लेम वाढली आणि गॅस चालू झाला. मला वाटलं की आता किती वेळ जातो काय माहिती, गॅस असेल शिल्लक, म्हणून मी त्या तांदळामध्ये बेसन वगैरे घातलं. आता इकडे पाणी गरम करायला पण मी ठेवलं नाही, कारण गॅस संपेल त्या पाणी गरम करायला, म्हणून मी लागलंच त्यामध्ये थंड पाणी घालून टाकलं. बेसन चांगलं त्या तांदळामध्ये चांगलं भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी पाणी ओतलेलं आहे, जेणेकरून काही गुठळ्या होणार नाहीत. तर तोपर्यंत बघा परत आणि गॅस माझा सगळा संपून गेला. तर आता मी काय करते, ते जे पाणी ठेवलेलं आहे ना ते गरम आहे, त्यामुळे मी आता गूळ आहे तो त्यातच घालून ठेवते, जेणेकरून माझा गॅसची जोडणा होईपर्यंत त्याच्यामध्ये गूळ वितळून जाईल. आणि मगापासून गॅस संपल्यापासून ना जवळपास किती फोन लावले असेल माझं मला माहीत नाही की गॅस कोणाकडे आहे का. आणि खरंच गॅसचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे ना की 45 दिवस आता आम्ही फक्त गॅसवरती जेवण करतो, तर आमचा गॅस 45 दिवस म्हणजे जाणारच नाही. 1 महिना, कमीत कमी 1 महिना, 1 महिन्याच्या आतच आता टाकी संपते. तर आता ते 45 दिवसानंतर गॅस मिळणार, तर आम्ही करायचं काय सांगा आता ह्या गॅसवरती स्वयंपाक करणाऱ्यांनी. ज्यांचं गोबर गॅस आहे, चूल आहे, त्यांचं ठीक आहे की बाबा त्यांनी मिक्समध्ये करतात, पण आमचं काय, ज्यांचा जो सिलेंडर वापरतात ना त्यांनी काय करायचं. आता हे मोदीजींना कळणार आहे की नाही काय माहिती, कधी गॅसची व्यवस्थित सोय चालू होणार आहे. जसं रेग्युलर मिळत होता ना महिन्याला 15 दिवसातून 1 टाकी मिळत होती, तसं प्लीज आता लवकरात लवकर खरंच या सरकारला रिक्वेस्ट आहे की परत लवकरात लवकर चालू करा. कारण खरंच आता माझं मुश्किल झालं गॅस टाकी मिळणं, कारण जवळपास अजून 45 दिवस माझे भरलेले नाही आहेत आणि मी कोणाकोणाकडे हात पसरणार. आणि आता सण जवळ आलेले आहेत, त्यामुळे कुणाकडेच टाकी उपलब्ध नाही आहे, सगळ्यांनाच टाकीची गरज आहे. त्यामुळे आता मला तर खरंच खूप टेन्शन आले की आता काय होते, टाकी भेटते का नाही. तर राहुलने परत मला फोन केला की कारखान्यावरती जे 15 ऑगस्टला जिलेबीसाठी त्यांनी टाक्या भरून घेतल्या होत्या आणि त्यातला थोडासा गॅस शिल्लक होता, त्यामुळे त्याला मला परत फोन केला की तिथं थोडंसं असेल शिल्लक त्याच्या टाक्यामध्ये, तर ती घेऊन जा म्हणून. मग जानूला आणि अर्णवला तिकडेच पाठवून दिलं आणि ती घेऊन आली. लागलेच त्यांनी वजन करून घेऊन आले होते आणि 2 किलो असा गॅस त्याच्यामध्ये शिल्लक होता. त्यामुळे आत्तापुरती तर सोय झाली आता, पण 2 किलो गॅस हा किती दिवस जाणार आहे सांगा. त्यामुळे मला आता खरं चिंता लागून राहिली आहे की गॅस टाकीचं कसं भेटतंय का नाही. उत्साहाने खीर अक्षरशः करायला घेतली होती, पण त्या खिरीचा ना सगळा मूडच ऑफ झाला, कारण ते सगळं अर्धवट राहिलं. त्यात मी गूळ टाकून ठेवला आहे आधीच, ते वितळले का नाही त्याच्याकडे म्हणजे असं लक्षच नाही आणि ते मूड पण गेला खीर बनवण्याचा. तर असो इकडे टाकी आणली जोडते, तोपर्यंत त्याच्यामधला वायसर जो आहे ना टाक्यांच्यामधला तो असा आवाज येत होता त्याच्यामधनं अक्षरशः. आता म्हटलं ह्या आणि काय प्रॉब्लेम, आता ही जर नाही तर मग आता काय करायचं, आता स्वयंपाक कशावरती करायचं हे टेन्शन आलं होतं. पण फायनली त्याच्यावरती रेग्युलेटर लावल्यानंतर काय वास वगैरे आला नाही. ताईनो चेक केले शिवाय तुम्ही रेग्युलेटर वगैरे बसवू नका, कारण त्याच्यामधला वायसर जो असतो तो निसटलेला असतो, पिन खराब असते कधी कधी, त्यामुळे चेक करा. रेग्युलेटर बसवल्यानंतर देखील थोडा वेळ तिथं वास येतोय का बघा आणि त्याच्यानंतरच मग गॅस ऑन करा. तर त्याच्यानंतर गॅस जोडला मी आणि मग खीर करायला घेतली आहे. त्या खिरीत थोडंसं मी जायफळ घातलेलं आहे किसून. चुलीसाठी नक्की खरंच ना, चुलीसाठी खरंच जागा ठेवा, नाहीतर हे आमच्यासारखं गतवून जाईल तुमची. पण मी कशी करते खीर, माझं त्या खिरीकडे अजिबात लक्ष नाही आहे. फक्त एकच विचार आहे की गॅस टाकी मला परत भेटेल का. माझं जरा आत रे. या सगळ्या गोंधळात ना ताईनो सगळ्या गडबडीत मी खीर बनवलेली आहे, पण खीर खरंच सांगते खूप मस्त झाली होती. आणि तांदळाची खीर आहे, रेग्युलर आपण शेवयाची खीर बनवतो, गव्हाची खीर बनवतो, त्याच प्रकारे ही तांदळाची खीर बनली जाते आणि खरंच छान होते. एकदा ट्राय करून बघा. तर त्या खिरीमध्ये मी आता विकत दूध आणते पण थोडं घातलेलं आहे. घरचं जर तुमचं दूध असेल तर पाणी कमी आणि दूध जास्त घाला. मी इकडे बेसन वापरलेलं आहे याकरता, कारण खीरीला थोडासा घट्टपणा यावा. जर आपल्याकडे तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर जर असेल तर ती पण तुम्ही यूज करू शकता, खवा असेल तर खवाही घालू शकता, पण आपल्याकडे ते काय खेडेगावात एवढ्या काही गोष्टी सहज मिळू शकत नाहीत, त्यामुळे मी बेसनच घालून केलं. आणि पण बेसन घातलेली खीर खरंच खूप मस्त होते, घट्ट झाली होती आणि कलर पण खूप छान आला होता. तर असो व्हिडिओचा एंड आता मी इथंच करते, कारण खूप लेट झालेला आहे ऑलरेडी आणि खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. तर चला उद्या भेटूया मग छोट्याशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.